हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ॲक्च्युली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी किंवा वेगळ्या डिझाईनची आयडिया हवी असते, तर अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. छान असा खणाचा ब्लाऊज पीस आहे आणि याचा जो काही काठ आहे तर तो आपण ऑलरेडी कटिंग करून सेपरेट केलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. ठीक आहे, तर यापासून आज आपण खरं तर खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन बनवणार आहोत. आणि याचा जो काही अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी. सो बघा, मग ते ब्लाऊजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची गळा रुंदी आणि शोल्डर असं टोटल आपण 5.5 इंचाला मार्किंग केलेली आहे. आणि 2.5 इंच गळा रुंदीची आपण इथे मार्किंग करून घेऊयात, जेणेकरून गळ्याची मार्किंग करणं आपल्याला इझी जावं यासाठी. आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे घेतलेला आहे 5.5 इंच. 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिला. इथून टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन. जर तुम्हाला 2 इंच मार्जिन घ्यायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट कटिंग झालेला आहे. आणि आता सगळ्यात आधी गळ्याची मार्किंग करायची आहे अस्तरच्या बॅक पार्टवर. सो इथे तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर 9.5 अधिक अर्धा असं टोटल मी 10 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची आडवी मार्किंग आपल्याला इथे खालच्या साईडला करून घ्यायची आहे, कारण वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी केलेली आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, शेप कसाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो. आता हा ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला बेसिक जो काही गळा आहे त्याची मार्किंग करायची आहे. आणि आज आपण इथे पानगळा ड्रॉ करणार आहोत, म्हणजेच पानगळ्यावर खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन आपण आज इथे बनवणार आहोत. तर बघा, शोल्डर पासून ह्या पद्धतीने अलगत अलगत शेप देत आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आता ही फेंट झालेली मार्किंग मी थोडीशी डार्क करते, जेणेकरून व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट असा गळ्याचा आकार कसा आहे हे लक्षात यावं यासाठी. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आतल्या साईडने जे काही पॅचेस आहे त्याची मार्किंग आपण पुढे नंतर करूयात. आता बघा, ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर लगेच कटिंग करण्याची गरज नाहीये, पण जर बिना कॅनव्हासचा हा गळा रेडी करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट कटिंग करू शकता. जसं मी इथे डायरेक्ट एक्झॅक्टली जी काही मार्किंग होती त्यावरच इथे कटिंग करून घेतलेली आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपल्या गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे. सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1 अशा टोटल 3 पिना इथे आपल्याला लावून घ्यायच्या आहे. गळारुंदी एकदा चेक करायची, जास्त स्प्रेड तर झालेली नाहीये ना, कारण जर गळारुंदी स्प्रेड झाली तर मग शोल्डर उतरू शकतं. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन पकडत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला फायनल शेप येणार आहे.
त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक टीप मारणं इथे खूपच गरजेचं आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच असं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. ह्या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि आपल्याला इथे कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरजही पडत नाही. कमरेच्या साईडचं एक्स्ट्राचं कट करून घेतलं. त्यानंतर गळ्याच्या मध्ये जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी जेवढं आपलं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये. आणि त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर कट्स मारताना एक्स्ट्राचा ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आपण हा पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे. गळा कमरेचा पार्ट अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि मग सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा, मग दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडावरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण इथे फिनिशिंगसाठी हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर अस्तरचा कपडावरती दिसला तर गळ्याचा आकार आणि फिनिशिंग सगळंच बिघडतं. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि बघा, फायनली आपली इथे दाबटीप देऊन होत आलेली आहे आणि तुमच्या लक्षात येईल की गळ्याचा आकार किती सुंदर आणि परफेक्ट आलेला आहे, ते सुद्धा कॅनव्हास पेपर यूज न करता. त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप द्यायची आहे आणि इथे सुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. आणि फायनली मी म्हटल्याप्रमाणे इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही प्रॉपर फिनिशिंगचे इथे रेडी झालेला आहे. इथे कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज देखील पडलेली नाही. त्यानंतर या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर जोडतानीचं मार्जिन सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं कमी पकडायचं आहे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली हे जोडला गेलेलं आहे. त्यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं आहे मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा, तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला पुढचं स्टिच करणं सोपं जावं यासाठी. आणि बघा, फायनली परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी झाला. आता यानंतर आपल्याला पुढचे जे काही पॅचेस आहेत तर ते रेडी करून घ्यायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लागणार. आता गळ्याची डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. सो बघा, मग डबल फोल्ड करून घेतलेला आहे आपण इथे हा पार्ट, म्हणजेच जो काही कॅनव्हास पेपर आहे तो. आणि सगळ्यात आधी गळ्याची ही मार्किंग आपल्याला आहे तशीच करून घ्यायची आहे, म्हणजे पॅचची मार्किंग करणं इझी जावं खरं तर यासाठी. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, ही मार्किंग झाल्यावर इथून आपल्याला पान गळ्याचा आतल्या साईडने शेप किंचित द्यायचा आहे आणि तो इथे मॅच करायचा आहे. खरं तर पुढे तुम्हाला लक्षात येईलच की ही मार्किंग कशा पद्धतीची आहे ते, आणि मी तिथं आता थोडीशी डार्क करून घेते. ठीक आहे. आता हीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा हवी आहे. त्याआधी आपण हे कट करून घेऊयात. साईडने आपल्याला मार्जिन लागणार आहे. सो मग थोडंसं मार्जिन ठेवत कट केलं आणि आतल्या साईडने पाव इंच एवढं मार्जिन ठेवलं तरी सुद्धा सफिशियंट आहे. ठीक आहे. तर बघा, मी म्हटलं होतं ह्या साईडने मार्किंग फेंट दिसते, तर ती आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे काय होतं की दोन्ही पण पॅचेस अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये रेडी व्हावेत. खरं तर त्यासाठी ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. आणि आता हे जे काही आपण पॅचेस कट करून घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला लागणार आहे अस्तर. सो मग आता आपण इथे अस्तर सगळ्यात आधी कट करून घेऊयात. तर बघा, माझ्याकडे जे काही अस्तर अवेलेबल होतं त्यावर मी हे दोन्ही पण पार्ट या पद्धतीने ठेवून घेते आणि बघा जेवढा हवा आहे तेवढं इथे कट करते. खरं तर हा पार्ट डबल फोल्ड आहे, म्हणजे 2 पॅचेससाठी 2 पार्ट्स लागणार आहे अस्तरचे. सो त्यामुळे मग दोन्ही पण इथे सोबतच कटिंग करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला मेन फॅब्रिकचा सुद्धा एक पार्ट लागणार आहे, तर तो सुद्धा मग मी इथे कट करून घेते बघा. आणि सगळ्याच साईडने थोडंसं आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे. स्टिचिंग करताना ते लागणारच आहे आणि नंतर मग आपण ते एक्स्ट्राचं कट करू सुद्धा शकतो. आणि एक साईडचा जो काही पार्ट आहे तिथे आपल्याला घ्यायचा आहे काट. आता हा जो काही काट आहे ना, तर हा अगदी छोटासा आहे. जर तुमच्याकडे ब्रॉड काट असेल तर तुमचं काम जरा इझी होतंय. इथे बारीक असा काट आहे, त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं जॉईंट द्यावं लागणार आहे.
बट ठीक आहे, मी इथे कट करून घेतला आणि हा पार्ट ह्या पद्धतीने इथे मॅच केला आणि हे देखील कट करून घ्यायचं. ठीक आहे. सो चला मग सगळ्यात आधी आता आपण इथे कार्ड जोडून घेऊयात. तर एक साईडचा कार्ड सरळ, त्यावर दुसरा उलटा ठेवायचा, टिप मारल्यानंतर पुन्हा सरळ करून दाबटीप द्यायची, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग देखील खूप सुंदर येते. त्यानंतर आता हे पॅचेस आपण तयार करून घेऊयात. तर बघा मग पॅच ठेवायचा आहे, आधी मेन फॅब्रिक, त्यानंतर अस्तर आणि मग त्यानंतर आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपर. ठीक आहे. या पद्धतीने ठेवल्यानंतर सगळ्यात आधी आतल्या साईडचा जो काही शेप आहे तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. सो चला मग 1 बाय 1 आता पॅचेस इथे रेडी करून घेऊयात. तर मी म्हटल्याप्रमाणे ही जी काही आतली मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारायची आहे. टीप मारताना लक्षात द्यायचं आहे बरोबर मार्किंगवरच टीप आली पाहिजे, कारण जर का तुमची मार्किंगवर जर टीप आली नाही, म्हणजे टीप जर पुढे मागे झाले तर मग शेप बदलू शकतो. आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा एक्झॅक्टली जी काही मार्किंग आहे त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आतल्या साईडची जी काही मार्किंग आहे तिथे कडेची नाही. हा पॉइंट इथे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात. सेम इकडच्या साईडचं सुद्धा किंचितच आपण ठेवू शकतो इथे, पण जास्त काही ठेवण्याची गरज नाहीये. तर इथलं सुद्धा जे काही एक्स्ट्रा आहे ना तर ते आपण कट करून घेऊयात. ठीक आहे. आणि इकडचं कडेचं सुद्धा, म्हणजे काय होईल की पॅचेस अगदी परफेक्ट रेडी पण होतील आणि डिझाईनला फिनिशिंग सुद्धा मस्त यावी यासाठी. आता इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू ना तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सरळ झाले पाहिजे. जसा आकार आपण इथे ड्रॉ केलेला आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग या पद्धतीने हे सरळ करायचं आहे आणि जशी आपण दाबटीप देतो ना गळ्याला सेम त्याच पद्धतीने इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. पण अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नये, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी मी ज्या काही संपूर्ण डिझाईन स्टिच करताना टिप्स ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायच्या आणि त्या आवर्जून फॉलो देखील करायच्या आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा परफेक्ट छान अशी प्रॉपर फिनिशिंगचे डिझाईन बनवणं खूपच इझी जाईल. ठीक आहे. सो बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर कडेकडेने सुद्धा आता आपण इथे टीप मारूयात, म्हणजे आपलं जे काही अस्तर आहे ते, त्याचबरोबर कॅनव्हास पेपर आणि मेन फॅब्रिक हे सगळं एकमेकाला अगदी व्यवस्थित जॉईंट होईल. सेम त्याच पद्धतीने हा दुसरा काही पॅच आहे ना तर इथे सुद्धा आपल्याला कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आता इथे सगळ्या साईडने टीप मारून झाल्यानंतर किंचितचा जर का तुम्हाला कुठे कमी जास्त दिसत असेल, शेप अगदी व्यवस्थित मॅच होत नसेल तर या पद्धतीने तुम्ही किंचितचा कट करून अगदी व्यवस्थित सेट करू शकता. म्हणजे फिनिशिंगसाठी ह्या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आपण करत असतो तर ह्या खूपच इम्पॉर्टंट असतात. आता हे पॅचेस तयार झाल्यानंतर इथे आपल्याला लावायची आहे लेस. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस लावू शकतात, पण मी इथे गोल्डन लावणार आहे, कारण असंही गोल्डन लेस इझिली कशावरही मॅच होतच असते. आणि एवढंच नाही तर गोल्डन लेसमध्ये खूप साऱ्या व्हरायटी असतात, तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार सुद्धा. ठीक आहे. तर सगळ्यात आधी बघा इथे आपण कडेकडेने ही लेस लावून घेऊयात. लेस लावताना शक्य असल्यास मॅचिंग धागा यूज करायचा, म्हणजे जसं लेसचा कलर असेल ना त्याच कलरचा, म्हणजे काय होतं की फिनिशिंग खूप सुंदर येते. तर हा पॉईंट सुद्धा इथे फिनिशिंगसाठी महत्वाचा आहे. त्याचबरोबर लेस लावल्यानंतर लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप द्यायची आहे. याचे 2-3 फायदे असतात. पहिलं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. आता एक साईडने लावून झाल्यावर सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पॅचला सुद्धा इथे ही लेस लावून घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजेच लेसच्या दोन्ही साईडने. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपले हे पॅचेस इथे तयार झालेले आहेत आणि आता हे पॅचेस आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत. सो बघा तुम्हाला मार्किंग करताना लक्षात आलेलंच असेल की कशा पद्धतीने शेप आहे किंवा कशी डिझाईन आपली तयार होणार आहे. तर तो पॅच ठेवून मी अगदी फेंट चॉकच्या सहाय्याने मार्किंग केली, जेणेकरून आपल्याला हे पॅच जोडणं इझी जावं यासाठी. सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. त्याचबरोबर अगदी व्यवस्थित मार्किंगवरच लक्ष ठेवत आपल्याला इथे ही पॅच बॅक पार्टला जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे जोडल्यानंतर कंटिन्यू दुसऱ्या साईडचा पॅच सुद्धा आपल्याला इथे सेट करून जोडून घ्यायचा आहे.
तर बघा हा जो काही काठाचा पॅच आहे ना, तर हा आपण थोडासा वरच्या साईडनी काढलेला आहे. तुम्हाला म्हणजे लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीने आपली ही डिझाईन तयार होणार आहे आणि ते जे काही पॅचेस आहेत तर ते कसे ऍडजस्ट करायचे आणि बरोबर जशी मार्किंग केलेली होती एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे. जोडताना ते हलणार वगैरे नाही, कुठे तिरकं वगैरे जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि फायनली दोन्ही साईडने आपण हे पॅच जोडून घेतलेले आहेत. आता यानंतर पुढची स्टेप आहे की जो काही आपला मेन पान गळा आहे तर इथे सुद्धा आपल्याला एक लेस यूज करायची आहे. तर इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकता. बट आता मी पॅचला जी यूज केली तीच इथे वापरणार आहे. आणि त्याआधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकूयात. सो सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 इंचच्या टक्स पॉईंटची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. जशी मार्किंग केली बरोबर त्यावरच फोल्ड करत तिरका टक्स इथे टाकायचा आहे. टक्सला आपल्याला इथे डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे, जेणेकरून टक्स लवकर खराब होत नाही आणि मग फिटिंगला सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. फायनली दोन्ही साईडनी अगदी छान परफेक्ट असे टक्स टाकून घेतलेले आहेत. आणि मी म्हटल्याप्रमाणे मेन गळ्याला आता आपल्याला इथे लेस लावायची आहे. जर तुम्हाला थोडंसं मार्जिन सोडून लेस लावायची असेल तर तुम्ही नक्कीच इथे लावू शकतात. बट मी जसा गळा आहे अगदी व्यवस्थित तंतोतंत इथे कडेने ही लेस लावून घेत आहे. एवढंच नाही तर आता हा जो काही पान गळ्याचा मधला शेप आहे पानासारखा तर तिथे आपल्याला लेस अगदी व्यवस्थित प्रॉपर फोल्ड करायची आहे, म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित यावा यासाठी. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते बऱ्याचदा काय होतं की आपण ना लेस व्यवस्थित लावत नाही आणि त्यामुळे मग आपल्या गळ्याचा आकार बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे लेस लावून घ्यायची. त्याचबरोबर इथे सुद्धा लेसला आपल्याला दोन्ही साईडनी टीप देऊन घ्यायची आहे. हा पॉइंट इथे खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे 2-3 फायदे आहे. मी आधीही सांगितलं पुन्हा सांगते. यामुळे काय होतं की लेस पॅक लागली जाते, ती वरती म्हणजे लवकर खराबही होत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ती वरती तरंगत सुद्धा नाही. आणि त्याही पेक्षा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. ठीक आहे. यानंतर आता तीच लेस आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा लावून घेऊयात. आणि कमरेच्या साईडनी लेस लावल्याचा फायदा हा असतो की आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजून सुंदर असं लुक येतं, डिझाईन छान दिसते आणि ब्लाऊजही मस्त दिसतो. आणि काय ना की साडीचं लुक हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं, त्यामुळे आपली साडी सुद्धा अजून उठून दिसते. सो तुम्ही सुद्धा शक्य असल्यास अशा पद्धतीने कमरेच्या साईडला लेस नक्कीच लावू शकता. आता यानंतर इथे आपल्याला नॉट लावायचा आहे. तर रेडीमेड गोल्डन कलरचं नॉट घेतलेलं आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतंच. सो म्हणूनच मग मी इथे 1 मीटर नॉट कट करून घेतलेला आहे. त्याला आपल्याला सिंपल असं फॅब्रिकचे लटकन बनवायचं आहे. सो ते आपण इथे बनवून घेऊयात. तर छोटे छोटे चौकोन कट केले आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स टाकून अगदी सिंपल त्रिकोणी लटकन बनवणार आहोत. खरं तर याआधी सुद्धा बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे लटकन डिझाईनचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. जर त्यापैकी तुम्हाला एखादं लटकन आवडत असेल तर तुम्ही तसंही नक्कीच बनवू शकता. ठीक आहे. एक्स्ट्राचं इथे कट करायचं आहे आणि डबल फोल्ड कपडा घेतल्यामुळे छान परफेक्ट फिनिशिंग सहित नक्कीच हे छानसे छोटेसे लटकन तयार होतील. आता बरोबर सेंटर पासून कट करायचं आणि शोल्डर पासून साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला इथे हे नॉट लावून घ्यायचं असतं. डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करायचं. एक साईडनी लावलं की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची आणि बरोबर त्याच मार्किंगवर आपल्याला इथे नॉट लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं की दोन्ही पण नॉट अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात आणि त्यामुळे फिनिशिंग आणि फिटिंगला प्रॉब्लेम सुद्धा येत नाही. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडचे नॉट लावून झालेले आहे. तर आता आपण हे बांधून बघूयात आणि इथे मी हे फोल्डही करते. ठीक आहे. सो बघा मग खरं तर ना फायनली आपण इथे पान गळ्यावर खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली काठापासून ही डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर काठही अगदी कमी होता. बऱ्याचदा आपल्याकडे कमी काठ असतो. सो कमी काठापासून ही डिझाईन तुम्ही बनवू शकतात. एवढंच नाही तर बऱ्याच कस्टमरला पानगळा हा आवडत असतो आणि पानगळ्यावर डिझाईन बनवायची असते, पण पानगळ्यावर वेगळी युनिक डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर असं उठून दिसणार आहे. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. इथे तुमच्याकडे कसाही काठ असेल तरी तुम्ही इथे नक्कीच यूज करू शकता. त्याचबरोबर इथे सेंटरला मी एक बटन लावते. जर तुम्हाला नसेल लावायचं तरी सुद्धा चालेल किंवा लावायचं असेल
तरी सुद्धा तुम्ही नक्कीच लावू शकतात. एवढंच नाही तर या बटन ऐवजी जर तुम्हाला तिथे एखादा पॅच लावायचा असेल, गोल्डन असो किंवा वेगळ्या कलरचा, तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता. ठीक आहे. आता तिथे बटन लावायचं की नाही, पॅच लावायचा की नाही, की नुसतं सिंपल ठेवायचं, तर हे खरं तर तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप छान डिझाईन तयार झालेली आहे. पान गळ्यावरची ही पॅचवर्क डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आय होप सो आपली आजची ही छानशी न्यू लुक मधली डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो मग नक्की ट्राय करा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे आणि नक्कीच महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं फिनिशिंग आणि फिटिंग सहित अशी डिझाईन सहज स्टिच करता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आहे. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.